खरं तर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तेवर होती त्यावेळी 2022 साली महाराष्ट्र सरकारनं एक शासन निर्णय केलेला होता आणि तो शासन निर्णय असाच होता की ज्या वर्षाची रिकव्हरी असेल त्या रिकव्हरीच्या आधारानं त्या वर्षाची एफआरपी निश्चित करावी। पण रिकव्हरी निश्चित करायला सीझन संपावा लागतो आणि अलीकडे साखर कारखाने बी हेवी आणि ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करत असल्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं सगळं ऑडिट करून तपासणी करायला अजून 4-5 महिने जातात। म्हणजे जवळपास त्या वर्षाची रिकव्हरी निश्चित व्हायला 1 वर्ष जातं। म्हणजे शेतकऱ्यांना 1 वर्ष उशिरा एफआरपीचं पेमेंट मिळतं। म्हणून या गोष्टीला आक्षेप घेऊन मी 2022 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची 2022चा हा शासन निर्णय रद्दबातल केला आणि गेल्या अनेक वर्षापासून जी पद्धत चालू होती, आता एफआरपी आहे, पूर्वी एसएमपी होती,